तर निपाणीकरांनो, जर तुम्हालाही अस्सल घरगुती चुलीवरचं जेवण जर जेवायचं असेल तर मग कुठे इकडे तिकडे न जाता हॉटेल 7 किंगला येऊन अवश्य भेट द्या. इकडे आज जाऊन बघतो तर काय इथल्या अँबियन्स बघून एकदम गावाकडची फील आलती. तर इथे तुम्हाला प्रत्येक थाळी सोबत गरमागरम चुलीवरची चपाती आणि भाकरी खायला भेटेल आणि सोबतच जे चुलीवरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. मग काय तेवढ्याच इकडे आमची थाळी लावायला सुरुवात झाली. आम्ही घेतलेलो हॉटेल 7 किंग स्पेशल थाळी, रक्ती मुंडी थाळी आणि चिकन मसाला थाळी. मग मटण रस्सा खाऊन बघायला लागते. इथल्या मटणाची चव तर एक नंबर क्वालिटीच होती आणि साया तर इकडे नुसता तांबडा वाढलता. इथलं मटण तर एकदम लुसलुशीतच शिजलं होतं. आम्हाला तर इथल्या जेवणाची चव एक नंबर क्वालिटीच वाटली. मग मटण रस्सा कस्टमर्सनी विचारूया. क्वालिटी आहे जेवण, एकदा नक्की भेट द्या. तांबडा पांढरा शेवट चिकन तर सांगूच नका. खाना एक नंबर है, निप्पानी सा है खाने को. तांबडा रस्सा पांढरा रस्सा एक नंबर आहे. जेवण एक नंबर क्वालिटी आहे. भावा काजू मसाला घेतलोय, एक नंबर दिल्यात. व्हेज रस्सा सुद्धा दिल्यात. हॉटेल 7 किंग एकदा अवश्य भेट द्या. दादा जेवण एक नंबर म्हणजे एक नंबर आहे. एवढंच नाही तर हॉटेलच्या बाहेर पार्किंगची भव्य व्यवस्था केलेली आहे. आणि जर तुम्हालाही अस्सल घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण जर जेवायचं असेल तर मग हॉटेल 7 किंगला येऊन अवश्य भेट द्या. तर यांचा पत्ता आहे रामपूर रोड. तर एक वेळ सर्वांनी अवश्य भेट द्या.